नमस्कार मंडळी, एसी न्यूज मध्ये मी गोरक्ष गायकवाड तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतोय। मंडळी, आज आपण मोहोळ येथे आलेलो आहेत आणि मोहोळचे माजी नगरसेवक तथा भाजपाचे सोलापूर जिल्हा उपाध्यक्ष सुशीलभैया क्षीरसागर यांच्याशी आपण आज खास बातचीत करणार आहोत। खरं तर मोहोळच्या आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं बाबा की क्षीरसागर कुटुंबियांची भूमिका काय राहील किंवा एकंदरीत भाजपाची भूमिका काय राहील याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत। दादा नमस्ते। नमस्कार। काल आमची भारतीय जनता पार्टी मोहोळ तालुका म्हणून बैठक शुभ मोहोळला संपन्न झाली। त्यात आमचे जिल्हाध्यक्ष माननीय शशिकांतजी नाना चव्हाण साहेब आले होते। त्या बैठकीमध्ये प्रत्येक जिल्हा परिषद वाईज, पंचायत समिती गण वाईज आणि नगर परिषदच्या प्रत्येक प्रभाग वाईज नगरासाठी जे कोणी भाजपकडून इच्छुक आहेत त्या लोकांच्या संघ त्यांनी संवाद साधला। त्या संवादामध्ये बऱ्यापैकी सगळ्या गटातून, गणातून आणि जिल्हा परिषद प्रभागातून नगराध्यक्ष पदासाठी सर्व पदासाठी आमच्या पार्टीमध्ये सर्व इच्छुकांची संख्या भरपूर आहे, उत्साह आहे। पार्टीने इतके दिवस केलेलं काम आहे, केंद्रातील काम, राज्यातील काम, या विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत असताना महायुती म्हणून झालेलं काम, या सगळ्या मुद्द्यावर आम्ही भारतीय जनता पार्टी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडणूक लढवणार आहोत। त्याचसोबत काल शशिकांत नानाने आमच्या जिल्हाध्यक्षांनी तेही स्पष्ट केलं की पार्टीचे असे निर्देश आहेत की महायुती म्हणून आपण लढाव्यात, पण तुमच्या लेवलला खाली तुम्हाला जशी सिच्युएशन तिथं आहे त्यानुसार आपण तिथले डिसिजन घ्यावेत। तर सध्याच्याला आम्ही भाजप म्हणून चाचपणी करतोय, पण येणाऱ्या काळामध्ये वरून प्रदेश लेवलला वरिष्ठांचे काय जसे संकेत असतील त्यानुसार महायुती किंवा भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही लढवण्यासाठी पूर्ण तयारीने ताकदीनिशी या येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून लढवणार आहोत। सध्या मोहोळचं राजकीय वातावरण जरा बदललेलं दिसते, तर नक्की मोहोळचं राजकीय वातावरण कसं आहे? हे सध्याच्याला आता काही प्रिंट मीडिया किंवा तुमच्या माध्यमातून असं कळतं की काही लोकांचा प्रवेश होणार आहे किंवा काही लोक हे इच्छुक आहेत, अशा गोष्टी आपल्या सर्वांच्या कानावर येत आहेत। पार्टी म्हणून आम्हाला अजून तसं काही आदेश नाहीये, काही निरोप नाहीये आणि आम्ही भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता या मताचा की पार्टी वाढली पाहिजे, त्यामुळं पार्टीचा जो आदेश येईल, पार्टी कोणाला घेईल त्यासाठी आम्ही 100% स्वागतच करणार। सध्या तुम्ही भाजपामध्ये स्थानिक लेवल पासून आणि अनेक वर्षापासून काम करत आहात, तर काय वाटतंय याकडे तुम्ही कसं बघताय? नाही, पार्टी म्हणून तुम्हाला सांगितलं ना, आमची विचारधारा ही पार्टी म्हणून अशी आहे की प्रथम देश, परत पार्टी, परत मी। तर देशाच्या हितासाठी पार्टीला काय निर्णय घ्यावे लागले आम्ही मान्य आजपर्यंत केलेच। त्याचप्रमाणे या तालुक्यामध्ये जर पार्टी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून, विकासाच्या दृष्टिकोनातून काय निर्णय पार्टी घेत असेल तर त्याचं पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून मी स्वागतच करेन। काय वाटतंय, मोहोळचा विकास झालाय का? 100%। महाविकास आघाडीच्या काळात थोडा विकास थांबला होता, परंतु महायुती ज्यावेळेस झाली, एकनाथजी शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले आणि त्या 2.5 वर्षाच्या काळात त्यानंतर आता आमचे नेते देवेंद्र फडणवीस साहेब ज्यावेळेस मुख्यमंत्री झाले, या दोन्ही याच्या माध्यमातून मोहोळ तालुक्या, मोहोळ विधानसभा मध्ये, शहरामध्ये प्रचंड प्रमाणात निधी आला आणि बरेचसे प्रश्न मार्गी लागले आणि काही येणारे राहिलेले प्रश्न आहेत ते भी या येणाऱ्या काळामध्ये आम्ही मार्गी लावणार आहोत। त्यामुळे 100% महायुतीच्या माध्यमातून मोहोळ तालुक्यात, शहरात विकास झालेला आहे। आता आगामी निवडणुकीच्या अनुषंगानं भाजपाचं नियोजन कशा पद्धतीने? ते नियोजनाचीच बैठक काल आमची संवाद बैठक म्हणून पार पडली, जे जिल्हाध्यक्षांनी ते प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये पार पडली। त्यामध्ये आम्ही प्रत्येक गट वाईज आम्ही उमेदवार काढलेले आहेत, त्यानुसार भारतीय जनता पार्टी आम्ही लढणारच आहोत। पण महायुतीचे काय आदेश आम्हाला आले तर त्यानुसार महायुती म्हणून किंवा भारतीय जनता पार्टी म्हणून प्रदेशाचे किंवा वरिष्ठांचे जसे आदेश येतील आम्हाला त्याप्रमाणे आम्ही निवडणूक लढवणार आहोत। नगराध्यक्ष पदासाठी आईंचं नाव चांगलं चर्चेत आहे, काय म्हणायचं याबद्दल? नगराध्यक्ष पदासाठी माझ्या पत्नी सौ शीतल क्षीरसागर यांचं नाव कार्यकर्त्यांतून येत आहे आणि कार्यकर्त्यांचा आग्रही आहे सुशीलभैया तुमचं आणि तुमचे सुशिक्षित आणि एक महिला म्हणून
SC कॅन्डिडेट म्हणून आपली पत्नी त्यासाठी योग्य आहे, म्हणून कार्यकर्त्यांच्या आग्रहासह आम्ही त्या गोष्टीला होकार देऊन आम्ही पार्टीकडून भारतीय जनता पार्टी म्हणून भाजप या चिन्हावर लढण्यासाठी इच्छुक आहोत. यासाठी काय अजेंडा वगैरे मोहोळकरांसाठी कुठला घेऊन येणार आहात? अजेंडा म्हणजे मोहोळकरांचा गेल्या महायुतीच्या काळात जो विकास झालाय त्याच्यात मग वरून पाईपलाईन असेल, ड्रेनेजची लाईन असेल, आता येणाऱ्या काळात ड्रेनेजमुळे रस्ते काही रस्त्याची दुरावस्था झाली आहे ती दुरुस्ती आहे. शहरामध्ये काही प्रश्न आणखी मार्गी लावण्याचे गरजेचे आहेत, ते प्रश्न मार्गी लावायचे आहेत. याचा आमचा अजेंडा असणार आहे. याच्या व्यतिरिक्त एवढंच सांगेन की येणाऱ्या काळामध्ये मी या मोहोळ शहरवासियांना आणि मोहोळ तालुक्यात वासियांना एवढंच आवाहन करत इच्छितो की केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी आणि मित्र पक्षांची सत्ता आहे, राज्यामध्येही भाजपचा मुख्यमंत्री आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे साहेब यांच्या सत्ता आहे महायुतीची. त्याप्रमाणे जर आपल्याही तालुक्यात पंचायत समितीला, जिल्हा परिषद गटामध्ये आणि नगर परिषदेमध्येही जर महायुतीची सत्ता, महायुतीचे जर सदस्य निवडून आले तर येणाऱ्या काळामध्ये आणखीन जे आपल्याला काम करण्यासाठी आपण गतिमान काम करू आणि खऱ्या अर्थानं आपण जो न्याय देतोय त्यात आणखीन भर पडून एक सर्वांच्या समस्या दूर करून एक विकासाला आणखीन मोठी गती मिळेल. आणि येणाऱ्या काळात प्रत्येक मोहोळकर म्हणून शहरवासियांनी आणि ग्रामीण भागातील लोकांनीही महायुतीच्याच उमेदवाराला सहकार्य करून महायुतीचे उमेदवार निवडून द्यावे एवढीच विनंती या निमित्तानं करतो मी. एकंदरीत उमेदवाराबद्दल काय अपेक्षा येतात? आम जनतेला काय वाटतं उमेदवार कसा असावा? तुम्ही जेव्हा जनतेमध्ये फिरतात तर काय वाटतं? आता जनतेमध्ये आम्ही फिरतो ज्यावेळेस, आता शहरामध्येही नगरसेवकाच्या ह्याच्यात फिरतो, ग्रामीणला बी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या हिशोबाने ज्यावेळेस फिरतो त्यावेळेस जनतेतून अपेक्षा एवढीच असते की तो सहजासहजी आपल्याला अवेलेबल व्हावा आणि त्याच्या माध्यमातून आपले जे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लागावेत, त्यासोबत सुशिक्षित असावा आणि त्याला जाण असावी. या गोष्टीचा सगळा विचार करून जनता ही त्या उमेदवाराला मतदान करत असते आणि त्यासोबत तो कुठल्या पार्टीमध्ये काम करतो, त्या पार्टीचे सिद्धांत काय, त्या पार्टीनं काय आजपर्यंत काम केले काय, कुठल्या गोष्टीमध्ये तो अग्रेसिव्ह आहे किंवा त्या व्यक्तीनं कसं कसं काम केलंय, या सगळ्या गोष्टीचा विचार जनता करते. आता सध्या तुम्ही भाजपाच्या संपूर्ण जिल्ह्याचं काम बघत आहात, जिल्ह्यावर उपाध्यक्ष म्हणून काम करत असाल, तर तुम्ही मोहोळ तालुक्याचे किंवा मोहोळ शहराचे माजी नगरसेवक होतात, तर त्या काळात आपण कोणकोणती कामे केली? नगरसेवक असताना मागच्या वेळेस आम्ही 2016ला भारतीय जनता पार्टी म्हणून स्वतंत्र लढलो होतो. त्यावेळेस आम्ही 17 उमेदवार उभे केले होते, त्यातले आमचे 2 निवडून आले होते. त्यात 16 आणि 17 वार्ड क्रमांकचे 2 उमेदवार आमचे निवडून आले होते. त्यात 16 मध्ये मी निवडून आलो होतो आणि 17 मध्ये सुवर्णाताई गडवेताई निवडून आल्या होत्या. माझ्या वार्डामध्ये मी सत्तेमध्ये काय आम्ही जाऊ शकलो नाही, तेवढी काय होऊ शकले नसल्यामुळे, संख्याबळ नसल्यामुळं माझ्या काळामध्ये मी जरी विरोधात असलो तरी एक प्रशासनाशी आणि सत्ताधाऱ्यांशी समन्वय ठेवून माझ्या वार्डातील प्रश्न मी मार्गी लावण्यासाठी एकदम यशस्वीरित्या राबलोय. कारण माझ्या वार्डामध्ये आपण पाहू शकता, तुम्ही जर माझ्या वार्डात बघितलं किंवा त्या वार्डातील नागरिकांशी संवाद केला तर लक्षात येईल तुमच्या, वार्ड वाढीव असल्या कारणाने रस्ते, ड्रेनेज आणि पाण्याचा प्रश्न मोठा होता. गेल्या काळामध्ये जवळजवळ 20 ते 22 कोटीचा निधी मी माझ्या वार्डामध्ये अनेक माध्यमातून निधी आणलेला आहे. त्या निधीच्या माध्यमातून बरेचसे रस्ते, काँक्रिटीकरण, डांबरीकरण, त्यासोबत ड्रेनेजचा प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. पाणी पुरवठा योजनेचा प्रश्न मार्गी लावलेला आहे आणि आणखीन काही थोडेफार रस्ते, पाणी थोडे राहिलेले आहेत, तेही येणाऱ्या काळामध्ये आपण पूर्ण करणार आहोत. आणि एक वार्ड म्हणून मोहोळ शहरामध्ये ज्यावेळेस चर्चा होते की बाबा कुठल्या वार्डामध्ये किती काम झालं किंवा कुठला नगरसेवक कसा काम केला, त्यावेळेस 100% जनतेतून असा प्रतिसाद मिळतो की सुशील भैयांच्या वार्डामध्ये भैयांनी तत्परतेनं सर्व जनतेचे ज्या आश्वासन दिले होते ते आश्वासन सर्व पूर्ण करून काम केलंय. आणि तुम्ही तिथल्या नागरिकांनाही विचारलं तर तुम्हालाही तेच उत्तर मिळेल. आणि एक आयडियल वार्ड कसा असतो असा एक वार्ड मी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे आणि प्रभाग 16 तसा आयडियल वार्ड निर्माण झाला आहे.
आता तो 16 आणि 17 नंबर वार्ड मिळून प्रभाग क्रमांक 10 झालेला आहे. त्या वार्डामध्ये ही आमची आणि सगळ्याच वार्डामध्ये भारतीय जनता पार्टी म्हणून उमेदवार इच्छुक आहेत आणि त्यानुसार पार्टी जसा निर्णय देईल त्यानुसार येणाऱ्या काळातही नगरसेवक जास्तीत जास्त भारतीय जनता पार्टीचे कसे निवडून येतील यासाठीच आम्ही काम करणार आहोत. आता 2016चं राजकारण आणि आता 2025चं राजकारण यात काय फरक वाटतो का? राजकारणात फरक वाटण्याचा किंवा न वाटण्याचा मला नाही वाटत असं काय नाही की आपली काम करण्याची काय तत्परता आहे. आपण काय पद्धतीने काम करतोय, जनतेचे आपले कसे संवाद आहेत, पार्टीचे सिद्धांत आपण खालीपर्यंत कसं नेतोय, प्रिन्सिपल्स काय आहेत आपले, त्याला तडजोड आपण करतोय का, या गोष्टी सगळ्या गोष्टीचा विचार करून राजकारणाच्या गोष्टी असतात. आणि भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही काम करत असताना राजकारण कमी आणि समाजकारण जास्त करतो. त्यामुळे मला काय असं काय तेव्हाची आताच्या परिस्थितीमध्ये फरक काय जाणवत नाही. पण महायुतीच्या काळामध्ये तेव्हा बी फडणवीस साहेब ज्यावेळेस 2014 ते 19 होते त्या काळातही विकास झालेला आहे. त्यानंतरच्या काळात बी महायुती म्हणून ज्यावेळेस एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्याचाही विकास झालेला आहे. आणि आताही गेल्या 1 वर्षभरामध्ये अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. त्याच्यामुळे जी परिस्थिती 2016ला होती त्याच्यापेक्षा 100% परिस्थिती आणखीन आमची चांगली आता आहे. आणि कारण आम्ही तेवढा विकास केलेला आहे त्याच्यामुळे सध्याच्याला त्या दृष्टिकोनातून विचार केला तर महायुतीसाठी सध्याच्याला परिस्थिती चांगली आहे. आता आपल्या मोहोळ तालुक्यातील मोठे नेते म्हणजे ज्यांचा राज्यमंत्री पदाचा दर्जा आहे किंवा थोडक्यात राजनजी पाटील आहेत हे आपला भाजपमध्ये आल्यानंतर काय फरक पडेल का अजून काय? मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा या मताचा आहे की पार्टी जो निर्णय घेईल तो मान्य करून आम्ही स्वागतच करतो. आता स्थानिक लेवलला आम्ही आमचं काय त्यांनी येणार आहेत किंवा नाही येणार आहेत याची काय आम्हाला कल्पना नाही. जे ते मीडियाच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून जेवढं आम्हाला कळतंय तेवढंच आम्हालाही तेवढंच माहित आहे. येणाऱ्या काळामध्ये त्यांनी आले तरी स्वागत आहे, नाही आले तरी काही नाही. फक्त भारतीय जनता पार्टी वाढत असेल आणि तसं वरिष्ठ निर्णय घेत असतील तर कार्यकर्ता म्हणून आम्ही आजवर मान्य करत आलोय आणि आताही मान्य करणारच आहोत. पण स्थानिक राजकारणामध्ये काय बदल होईल का काय वाटतंय? समजा की अगोदर समजा की डोक्यामधले प्लॅनिंग उमेदवार किंवा जे तिथली कामं पण ते आल्यानंतर त्यात काय पुन्हा बदल होऊ शकेल असं काय वाटतंय का? नाही, आता तर आल्यावर तर जर तरच्या गोष्टी आता बोलण्यातच पॉईंट नाही ना. ज्यावेळेस त्यांनी येतील त्यावेळेस तुम्ही मला विचारलं मी त्यावेळेस सांगेन त्यावेळेस. आता सध्याच्याला पार्टी म्हणून स्वागत करतायत का वैयक्तिक स्वागत आहे? पार्टी म्हणून मी आधी सांगितलं ना, आधी पार्टी नंतर मी. पार्टी म्हणून पार्टी वाढवण्यासाठी जर आमचे वरिष्ठ नेते काय ते घेत असतील त्यात निर्णय तो पार्टी म्हणून आजवर आम्ही स्वागतच केलं आहे. आजवर आपले नेते भीमाज परिवाराचे नेते माननीय खासदार धनंजय माडिक साहेब राष्ट्रवादी होते, भारतीय जनता पार्टीत आले त्यावेळेस बी आम्ही कार्यकर्ता म्हणून त्यांचं स्वागत केलंय. त्यानंतर परतच्या काळात विजयदादा डोंगरे असतील आणखीन कोणी असतील त्यावेळेस लोकसभेला त्यांनी प्रवेश केला त्यावेळेस पार्टी म्हणून आम्ही स्वागत केलंय, त्यांच्यासोबत कामही केलं आहे. आणि आजही काम आम्ही पार्टी म्हणून जे आहेत काम करतायत त्या लोकांसाठी काम करतोयच आम्ही. आणि उद्याही आणखीन कोणी आलं माननीय राजन पाटील साहेब जरी आले तरी पार्टी म्हणून त्यांचं आम्ही स्वागत करणार आणि त्यांच्या सोबतच मिळून काम करणार आहे. पार्टीचा जो निर्णय असेल तो आम्ही कधीही मान्य करायला तयार आहे. पार्टीने जर आम्हाला निर्णय दिला की स्वबळावर आपल्या इथं लढायचं आहे तर पार्टी म्हणून बी आमची तयारी आहे. महायुती म्हणून लढायचं म्हटलं तरीही आमची तयारी आहे. किंवा कोणाची बाकीच्या पक्षातून कोणाचा प्रवेश घेऊन येऊन लढायचं म्हणलं तरी पार्टी कार्यकर्ता म्हणून आम्ही तयार आहोत. आता या काळामध्ये म्हणजे एकत्रित आज मोहोळकरांना वाटतंय की विरोधक वगैरे एकमेकाला टीका करताना दिसतात, तुम्ही कसं बघताय? कसं आहे, आम्ही काम करत असताना आमच्या कामापुरतं आम्ही विरोधकाला टीका टिप्पणी करण्यामध्ये आम्ही आमचा वेळ व्यस्त घालत नाही. गेल्या काळामध्ये तुम्ही 2016 पासून मी नगरसेवक झाल्यापासून आपण पाहिलं असेल की मी टीका टिप्पणीमध्ये कधीच शिरत नाही आणि पार्टीचाही आमचा कार्यकर्ता कुठला कधी त्या टीका टिप्पणीमध्ये शिरत नाही. विकासाच्या कामावर 100% एखादा विकासाचं काम कोण घेऊन आलं तर त्यासाठी आम्ही जोडतो, रस्त्यावर उतरतो, आंदोलन करतो. पण टीका टिप्पणीच्या राजकारणामध्ये आम्हाला त्यात काही इंटरेस्ट बी नाही आणि आम्ही करतही नाही. आणि कोण करतंय त्याच्यावर बी आम्हाला काय वाक्य त्याच्यावर बोलायची वाटत नाही गरज. जनतेला काय आव्हान? जनतेला येणाऱ्या काळात आपण मगाशी मी आवाहन केल्याप्रमाणे जे परत करेन की महायुती म्हणून आपण जनतेने पुन्हा एकदा या पंचायत समिती, जिल्हा परिषद
आणि नगर परिषदवर भगवा आणि महायुतीचा झेंडा फडकावा याकरता आपण सर्वांनी पुन्हा एकदा सहकार्य करावं एवढंच या निमित्तानं आवाहन करेन.